आपल्या कुमुद मेमोरियल फंड या संस्थेचं ब्रीदच आहे ते ते कर माझे जुळती. परंतु त्याच्या आधीची ओळ अशी आहे, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीची उदात्ततेची व निस्वार्थ माणुसकीच्या कार्याची ओळख पटल्यावर आपोआप व्यक्त होणारी आदराची भावना, आणि अशी आदराची भावना आमची ही पाटील सरांभोवती जमा होते. खरं तर आदरणीय पाटील सर कुमुद मेमोरियल फंडाचे संस्थापक विश्वस्त आणि कुमुद विद्यामंदिर शाळेचे खरेखुरे शिल्पकार होते. शाळेच्या स्थापनेपासून सलग 25 वर्ष त्यांनी कौमुदी परिवाराचे आधारस्तंभ म्हणून काम केले. ते राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक, कर्मयोगी शिक्षण महर्षी म्हणून ओळखले गेले. आदरणीय पाटील सरांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान खूप महत्त्वपूर्ण होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षित केले. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. त्याचप्रमाणे शिस्त आणि प्रामाणिकपणा यामध्ये त्यांनी मोठ्यांचा आदर करणे, आपल्या कार्याप्रती एकनिष्ठ राहणे यासारखे गुण विद्यार्थ्यांना शिकवले. विद्यार्थ्यांना जीवनातील योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांच्या भविष्याची दिशा निश्चित करण्यात त्यांना मदत केली. खरं तर वयाच्या 80 वर्षात माणसाच्या आयुष्याचं एक पूर्ण वर्तुळ पूर्ण होत असतं आणि ते जीवनाच्या अंतिम चरणात असतात. त्यांना आता काही नको हवं असतं. त्यांचं शरीर शिथिल झालेलं असतं आणि त्यांना त्यांच्या परिवारातील लोकांसोबत वेळ घालवायचा असतो. अशा या वयात सरांनी मात्र इमारत पुनर्बांधणीचं स्वप्न पूर्ण केलं. खरं तर सरांची ही भूमिका खरंच कौतुकास्पद आहे. सरांनी आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा दिली. त्यांचं कार्य पाहून आपल्यालाही जीवनात काहीतरी करण्याची प्रेरणा नक्की मिळते. पाटील सरांचं शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान आहेच. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षित केलं, अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आणि असे हे पाटील सर खरंच कुमुद विद्यामंदिर शाळेचे खरेखुरे शिल्पकार होते. राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक होते. सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा निश्चित करण्यास मदत केली आणि असे हे विद्यार्थी सरांचे आज तुमच्या पुढे त्यांचं मनोगत व्यक्त करतायत. चला तर पाहूया आपल्या पाटील सरांचे विद्यार्थी काय बोलतायत ते. नमस्कार, माझे नाव राहुल रेणके. मी सध्या HDFC बँकेत सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर काम करत आहे. 1995 साली मी कुमुद विद्यामंदिर या शाळेतून 10वी उत्तीर्ण झालो आणि पुढच्या प्रवासाला लागलो. पाटील सरांबद्दल बोलण्याची संधी आज मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. एखाद्या ऋषीने एखाद्या घनदाट अरण्यात एखादा आश्रम थाटावा तशी पाटील सरांनी गेली कित्येक वर्षापूर्वी ही शाळा प्रस्थापित केली. शाळेच्या प्रशासनामध्ये, शिक्षण पद्धतीमध्ये, विद्यार्थ्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आजही पाटील सरांच्या मृदू स्वभावाची, आस्थेची झलक प्राकर्षाने जाणवते. सरांच्या शिकवणीमुळे हजारो मुलांची आयुष्ये प्रज्वलित झाली. कित्येक जण देशी विदेशी आपापल्या क्षेत्रात नाम कमवत आहेत. कित्येक जण सरकारी पातळीवर धोरण निर्मितीमध्ये आहेत. पण माझ्या मते पाटील सरांची सर्वात मोठी उपलब्धी यापैकी काही नसून त्यांची सर्वात मोठी उपलब्धी ही आहे की त्यांनी एक अशी शाळा, एक अशी संस्था स्थापन केली जी त्यांच्या आयुष्यानंतरही त्याच प्रेरणेने, त्याच आपुलकीने, निस्वार्थपणे अजूनही हजारो आयुष्यांना आकार देत आहे. पाटील सरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची आठवण काढून मी त्यांना परत एकदा शतशः प्रणाम करतो. नमस्कार, मी डॉक्टर गौरी समीर तांबे, 2000 सालची कुमुदची पासआउट विद्यार्थिनी. आज सरांच्या स्मृती दिवशी इतकंच म्हणावंसं वाटेल की परिस्थितीरूपी अंधकारामध्ये खूप सारी कुमुद म्हणजे कमळं उमलवण्याची जी काही किमया सरांनी आपल्या हयातीत केली आहे, तर
प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजाभिमुख राहून समाजासाठी काहीतरी करत राहणं हीच सरांसाठी वाहिलेली खरी आदरांजली ठरेल असं मला मनापासून वाटतंय. धन्यवाद. मी रमाकांत महादेव कदम, कुमुद विद्या मंदिरचा माजी विद्यार्थी. सर्वप्रथम माननीय श्री माजी शरद पाटील प्रिन्सिपल सर यांना माझी मनपूर्वक आदरांजली. तसेच माननीय शिक्षकगण यांना माझा मनपूर्वक नमस्कार व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. मी कुमुद विद्या मंदिर शाळेमध्ये 1971 ते 1976पर्यंत शिक्षण घेतले. 10वीची नवीन SSCची दुसरी बॅच 1976 साली SSC झालो. त्यानंतर मी BSc, MSc, PhD मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये रसायनशास्त्र या शाखेमध्ये पूर्ण केली 1983 साली. त्यानंतर मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARCमध्ये 1983 साली सायंटिफिक ऑफिसर म्हणून पदार्पण केले. मी BARCमध्ये रेडिओ केमिस्ट्री डिव्हिजनमध्ये हेड ॲक्टिनाइड केमिस्ट्री सेक्शन हा ग्रुप लीड केला. माझे बरेचसे काम हे बेसिक आणि फंडामेंटल रिसर्च इन केमिस्ट्रीमध्ये आहे व 2021 साली मी BARCमधून रिटायर्ड झालो ॲज सिनियर सायंटिफिक ऑफिसर प्रोफेसर डॉक्टर RM कदम, एक्स हेड रेडिओ केमिस्ट्री डिव्हिजन. माझ्या BARCच्या कारकिर्दीत मी बऱ्याचशा PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही सर्व प्रस्तावना देण्याचे कारण हे की माझ्या या सर्व यशामध्ये माननीय श्री शरद पाटील सर यांचा प्रामुख्याने मला सर्वात जास्त योगदान आणि मार्गदर्शन मला मिळाले होते व त्यामुळे माझ्या पर्सनल करिअरची वाटचाल सहज झाली. या अशा माननीय श्री शरद पाटील सरांना माझे शतकोटी प्रणाम व सर्व विद्यार्थ्यांना माझा एकच सल्ला, स्टे फोकस अँड डू लॉट ऑफ हार्डवर्क. सर्व काही शक्य आहे. थँक्यू. नमस्कार, मी सुजाता फुलसुंदर भुजबळ, कुमुद विद्या मंदिर देवनार या शाळेची 2000ची बॅचची विद्यार्थिनी. आज आपले आदरणीय पाटील सर यांच्या स्मृतिदिनानिमित्त माझे विनम्र अभिवादन. सरांबद्दल किती बोलू आणि काय बोलू हे मला कधीच सुचत नाही. सर एवढे अष्टपैलू होते की सरांचा कोणता गुण या ठिकाणी नमूद करावा हे आम्हाला कधीच सुचत नाही. सरांचा एक भावलेला गुण जो मला नेहमी आवडतो तो म्हणजे सरांनी नेहमी माणसं जोडून ठेवली. जो कोणी कुमुद विद्या मंदिरचा विद्यार्थी झाला किंवा शाळेचे जे कोणी शिक्षक झाले त्या प्रत्येकाला सरांनी कमुदिनी परिवाराचा एक भाग अपरिचितपणे त्यांना संलग्न करून घेतलं सरांनी. आणि आम्ही नेहमीच ह्यासाठी सरांचे नेहमीच ऋणी आहोत. आणि ह्या सरांचा हाच गुण मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करते, त्यामुळे प्रत्येक काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन आपलं काम प्रामाणिकपणे करावं आणि सगळ्यांना सोबत घेऊन करावं हा अंगवळणी पडलेला गुणच आम्ही सरांकडून घेतलेला आहे. आणखीन सरांबद्दल बोलायचं झालं तर आपण ह्या समाजाचे ह्या देशाचे काहीतरी देणे लागतो, त्यांच्यासाठी काम करावं, त्यांच्यासाठी नेहमीच कार्यरत असावं ही सरांची शिकवण आम्ही नेहमीच घेतली. कारण सरांनी स्वतःच्या शिक्षणाबरोबरच शाळेच्या प्रगतीबरोबरच अगदी तळागाळाच्या विद्यार्थ्यांनासुद्धा कसं घडवता येईल, ह्या देशाचं भविष्य कसं घडवता येईल ह्याचा नेहमीच विचार केला. आज आम्ही आमच्या स्वतःच्या प्रगतीबरोबरच मी स्वतः एका सामाजिक संस्थेसाठी काम करते आणि तिथे काम करताना आम्ही हा नेहमी विचार करतो किंवा माझ्या मनात हा नेहमी विचार येतो की जी अविरत सेवा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता करणं हा सरांचा पायंडा मी नेहमीच फॉलो करते. आणि सरांची ही शिकवण अशीच आमच्या हातून घडो आणि समाजाची सेवा घडो ही सरांसाठी आदरणीय पाटील सरांसाठी माझ्याकडून आदरांजली ठरेल. धन्यवाद. नमस्कार, मी श्रेया सुधीर. पूर्वी संतोषी गायकवाड या नावाने मला ओळखत होते. 1994 साली कुमुद विद्या मंदिरमधून मी 10वीची परीक्षा दिली. मला आज आमचे मुख्याध्यापक स्वर्गीय शरद पाटील सर यांच्याविषयी
2 शब्द मनापासून बोलायचे आहेत. शरद पाटील सर म्हणजे माणुसकी, संवेदनशीलता आणि सर्वसमावेशक शिक्षण याचे प्रतीक होते. शिक्षण सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे हे त्यांचे फक्त बोलणे नव्हते, हे त्यांचं ध्येय होते, त्यांचा श्वास होता. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेली क्षमता त्यांनी ओळखली, जोपासली आणि योग्य ती दिशा दाखवली. तुम्हाला मला एक छोटीशी एक गोष्ट सांगायची. मी 9वीत असताना आम्ही स्काउट गाईडच्या कार्यक्रमासाठी नेरळला गेलो होतो आणि अचानक माझ्या दातामध्ये खूप दुखू लागले आणि मी एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले होते. हे सर्व करत असताना सरांचं लक्ष अचानक माझ्याकडे गेलं आणि त्यांनी विचारलं, का झालं, का कोपऱ्यामध्ये असे बसले? म्हटलं, सर माझा दात खूप दुखतोय. आणि त्यांनी पाठीवर अचानक एक हलकासा पण जोरात चपाट मला मारली. मी थबकले आणि काही मिनिटात ते परत विचारतात मला, दात दुखतोय का? आणि आश्चर्य म्हणजे माझ्या दाताचं दुखणं पूर्णपणे लक्ष माझं तिकडून विकेंद्रित झालं, दुसरीकडे गेलं. आणि मला त्यांनी सांगितलेली एक ओळ माझ्या आयुष्यासाठी सर्वात मोठा धडा होता. आयुष्यात एखाद्या वेदनेतून जर बाहेर यायचं असेल तर कधी कधी आपलं लक्ष त्या दुःखाकडून त्या दुसऱ्या गोष्टीकडे वळवणं फार गरजेचं आहे. समस्यामधून अडकून न राहता त्याच्या पलीकडे पाहायला शिका. आणि सरांनी सांगितलेलं हे आजही हे शब्द माझ्या आजही खूप जवळ आहेत. आज मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सामाजिक जबाबदारी सांभाळते आहे, ज्याला आम्ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतोय. आणि हे करत असताना त्यांनी शाळेमध्ये शिकवलेल्या सर्व गोष्टी, त्यांनी जे मला एक माणूस म्हणून जे घडवलं, एक नेतृत्वाची जी कला माझ्यामध्ये होती ती माझी पूर्ण गेल्या शाळेतल्या 10 वर्षामध्ये ती जोपासली गेली. आणि आज म्हणूनच मी खंबीरपणे भारताचं प्रतिनिधित्व पण करते आहे. आणि या सगळ्याच्या म्हणजे मला घडवण्यामागे किंवा माझ्यासारख्या अशा असंख्य विद्यार्थ्यांना घडविण्यामागे स्वर्गीय शरद पाटील यांचा हात आहे. आणि आजही त्यांचं प्रेम, त्यांनी पाहिलेलं स्वप्न हे आजच्या ज्या मुख्याध्यापक आहेत रश्मी गायकवाड हा पूर्ण करत आहेत. तर मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद. नमस्कार, मी भागीरथी सुभाष टिकाळे, पूर्वाश्रमीची कुमारी भागीरथी हिंदूराव जाधव इयत्ता 10वी क ची आणि कुमुद शाळेची माजी विद्यार्थिनी. सर्वप्रथम स्वर्गीय आदरणीय शरद पाटील सर यांना विनम्र श्रद्धांजली. राज्य पुरस्कार विजेते समर्पित शिक्षण तज्ज्ञ असे स्वर्गीय शरद पाटील सर हे केवळ प्रशासनाचे प्रमुखच नव्हे तर माझ्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायक गुरु होते. सरांनी शिस्त, संस्कार आणि शिक्षणाची मूल्य माझ्यात रुजवली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे त्यांचे व्यक्तिमत्व. एक शिक्षक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण होते सर. आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन मी सुद्धा हे ज्ञानदानाचे कार्य स्वीकारले आणि आज 13 वर्ष CS मायकल हायस्कूलमध्ये मराठी विषयाची शिक्षिका म्हणून अध्यापिका आहे. मी एवढं सांगू इच्छितो की सरांच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत. आणि पुन्हा एकदा सरांच्या विनम्र स्मृतीनं अभिवादन. धन्यवाद. मी सुदेश पानगावकर, 10वी SSC आम्ही पहिल्या बॅचचा विद्यार्थी. 1971 साली मी आपल्या या शाळेत या मंदिरात आलो. पहिल्याच भेटीत जवळचे वाटले पाटील सर. पाटील सरांनी शाळेतील नियम विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार पण शिस्तबद्ध केले होते. आणि त्याचमुळे मी ॲटॉमिक एनर्जीमधून चांगल्या पदावरून निवृत्त झालो. सरांची पूर्ण नावाने हाक मारण्याची सवय आणि आपुलकी जवळचीच वाटत होती. त्यामुळे आज शाळा सोडून 50 वर्ष झाली तरी माझी विद्यार्थी संघातर्फे मी या शाळेला स्वतःला बांधून ठेवलं आहे. मी पाटीलबाईंचा पण ऋणी आहे. सर इथेच आपल्यातच आहेत. सरांना या जन्मी मी विसरणं शक्य नाही, कारण त्यांचे विचार आणि शिकवण अनमोल आहे. म्हणूनच आजच्या या स्मृतिदिनाच्या दिवशी सरांच्या चरणी साष्टांग दंडवत. धन्यवाद. 8 डिसेंबर 2025 आज सरांचा तृतीय स्मृतिदिन. आणि
आज सरांचं आपण स्मरण करण्यासाठी सर्वजण येथे जमलो आहोत. त्यांच्या जीवनातील काही क्षण आम्ही नेहमी स्मरणात ठेवू. त्यांची अटळ निष्ठा आणि परिश्रम, त्यांची दयाळू आणि सहानुभूतीपूर्ण वृत्ती, त्यांचे अमूल्य ज्ञान आणि अनुभव, त्यांचे आमच्यावरील प्रेम आणि विश्वास. त्यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून आम्ही त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा संकल्प करूया. त्यांच्या विचारांना आमच्या जीवनात उतरूया आणि त्यांच्या प्रेमाचा प्रकाश आमच्या जीवनात नेहमीच जपत ठेवूया. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या परिवाराला धीर आणि शक्ती मिळो, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. धन्यवाद.